म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा एक मोठा भूकंप झाला। अनेक इमारती जमीनदोस्त झाल्यात आणि मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता आहे। अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या। भूकंपाच्या धक्क्यांनी थायलंडमधील बँकॉकही हादरलं। अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती आहे। मोठ्या प्रमाणात हा भूकंप झालेला आहे। तीव्र भूकंपामुळे म्यानमार हादरलेला आहे। अक्षरशः पत्त्यांचा बंगला जसा कोसळावा तशा या इमारती कोसळलेल्या आहेत। अनेक इमारती जमीनदोस्त झालेल्या आहेत आणि यामध्ये अनेक जण बेपत्ता असल्याची देखील माहिती आहे। अजय धनजी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या फोन लाईन वरून जोडलेत। अजय, काय सांगाल? तीव्र भूकंप आहे, मोठं नुकसान। खरं तर म्यानमार मधून एक मोठी बातमी समोर येते आहे। मोठ्या प्रमाणात 7.7 रिक्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता। मोठ्या प्रमाणात म्यानमारचे शहर जे आहेत, प्रमुख शहर, तिथल्या ज्या इमारती आहेत त्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या आहेत आणि त्यामध्ये जीवितहानी झाल्याची पण माहिती आहे। सध्या मलबा काढण्याचं काम तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून सुरू आहे। अनेक बॉडी ज्या आहेत त्या बिल्डिंग्स मधून निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही बिल्डिंग्स आहेत त्या अंडर कन्स्ट्रक्शन होत्या, मात्र मोठ्या प्रमाणात ज्या बिल्डिंग्स होत्या त्यामध्ये रहिवासी होते, काही कार्यालयीन कॉम्प्लेक्स होते, ते पण इथं उद्ध्वस्त झालेले आहेत। आणि खरं तर म्यानमार आणि थायलंडच्या या भागामध्ये वेळोवेळी भूकंप येत असतात, मात्र यावेळेचा जो भूकंप होता तो मोठ्या तीव्रतेचा होता, त्यामुळे जीवितहानी पण मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळत आहे। पंतप्रधान मोदी सुद्धा या घटनेकडे लक्ष ठेवून आहेत। त्यांनी सुद्धा या घटनेची सविस्तर माहिती जी आहे ती अधिकाऱ्यांकडून मागवलेली आहे, कारण भारत आणि म्यानमार संबंध चांगले आहेत आणि तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून जे अडकलेले लोक आहेत त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न सुरू आहेत। खरं तर आपण व्हिज्युअली जर पाहिलं तर बिल्डिंगवरच्या ज्या टॉप फ्लोअरवरच्या पाण्याच्या